हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार. मागच्या सोमवारी ना मला काही मंदिरात जाणं झालंच नाही. मैत्रिणींसोबत ना बाहेर जायची मजाच वेगळी असते. मंदिरात पोहोचलो, मंदिरात खूपच गर्दी होती. मंदिरात जाऊन दर्शन घेतलं, पूजा केली. आणि आज आमच्या गावचा व्ह्यू असा दिसत होता. वातावरणही खूप छान होते. घरी आले तर मुलं स्कूल मधून आली होती आणि आमच्या या मास्टर शेफचं ना रोज काही ना काही नवीन असतं. रोज त्याला नवीन काहीतरी बनवायचं असतं. मी बनवून देते म्हटलं तर नाही, त्याला स्वतःला बनवायचं. म्हणे तू फक्त माझ्या हाताखाली दे. आज त्याने बनवली होती पनीरची भुर्जी. आणि आज मला बनवायचे होते बायोटीन लाडू. सनफ्लावर सीड्स, मगज बिया, बदाम, काजू, भोपळ्याच्या बिया, फ्लॅक्स सीड्स, चिया सीड्स हे सगळे सीड्स मी तुपावरती भाजून घेतले आणि मिक्सरला फिरवून घेतलं. लागेल तसा गूळ ॲड केला आणि लाडू वळून घेतले त्याचे. तुम्ही त्याच्यामध्ये खजूरही ऍड करू शकता. जेव्हा आपल्याला गोड खायची इच्छा होती ना, त्यावेळेस हा एक जरी लाडू खाल्ला ना तरी सुद्धा खूप छान. बाहेरचं गोड खाण्यापेक्षा हे फायदेशीर आहे. केसांसाठी ना हा लाडू खूप फायदेशीर ठरतो. सूर्यफुलाच्या बियाणं हृदयाच्या आरोग्यासाठी, केसांसाठी चांगल्या असतात. मगज बिया याच्यामध्ये प्रथिने असतात, मॅग्नेशियम, फॉस्फरस असते, ते त्वचेसाठी चांगले असते. बदाम मेंदूच्या आरोग्यासाठी चांगले असतात. काजूपासून शरीराला ऊर्जा मिळते. भोपळ्याच्या बिया त्याच्यामध्ये प्रथिने, मॅग्नेशियम, झिंक हे हेल्दी फॅट्स असतात. फ्लॅक्स सीड्समध्ये ओमेगा 3 फायबर, प्रथिने असतात. आणि चिया सीड्स याच्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस असे अनेक घटक असतात. सगळे सीड्स जेव्हा आपण मिक्सरला फिरवतो ना, त्यावेळेस अगोदर फ्लॅक्स सीड्स आणि चिया सीड्स मिक्सरला फिरवून घ्यायचे अगोदर, नाहीतर ते बारीक होत नाहीत.
हे मी बनवलेले लाडू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.